जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक अनिल सुधाकर हंडे आपणा सर्वांचं करिअर केअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील हस्तांदोलन या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन मित्र हो, टाईप नंबर 1, टाईप नंबर 2 आणि टाईप नंबर 3 असे आपल्याला पूर्ण टाईप याचे कव्हर करायचे आहे. तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जर काही प्रतिक्रिया असेल तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये द्या. बघा आता टाईप नंबर 1 तुमच्या समोर येत आहे. टाईप नंबर 1 मधला प्रश्न क्रमांक 1 बघा मित्र हो. बघा आता प्रश्न काय म्हणते. एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी 15 प्रमुख पाहुणे एकत्र आले होते. त्या व्यक्तींनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील? यासाठी आपल्याला एक सूत्र म्हणा किंवा एक मेथड लक्षात असली पाहिजे. ते सोपं आहे. n-1 डिवाइड बाय 2. आता हेच का घेतलं, असंच का घेतलं याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा आता जर 2 व्यक्ती आहे, मी एक व्यक्ती आहे, आणखी एक व्यक्ती आहे. या दोघांनी जर हस्तांदोलन केले तर व्यक्ती किती आहेत? 2. आणि हात किती आले? एकामेकांसोबत हात किती आले? 2 हात आले. परंतु हस्तांदोलन किती झालं? 1 झालं ना. म्हणजे व्यक्ती 2 आले पण हस्तांदोलन एकच झालं ना. मग मला सांगा, व्यक्ती 2 आले, व्यक्ती किती आले होते? 2. पण यांच्यामध्ये हस्तांदोलन किती झालं? 1. म्हणून 1 कधीही लक्षात घ्यायचं. जर आपल्याला व्यक्ती 15 दिले असेल तर n म्हणजेच 15, एवढं लक्षात आलं. आणि 15च्या आधीची संख्या म्हणजे 15तून 1 मायनस करा. 15च्या आधीची संख्या म्हणजे किती येते? 14. लक्षात आलं. आणि याला भागेला किती करा? 2. मग 2 न भाग द्यायचा. बे 1 बे, बे 7 14. आता 15चा आणि 7चा गुणाकार करायचा आपल्याला. 7 5 35, 5 हातचे आले 3, 7 1 7 आणि 3 10, म्हणजे किती आलं? 105. मग यांनी विचारलं एकूण किती हस्तांदोलन झाले, तर किती हस्तांदोलन झाले मित्र हो? 105. समजलं? लक्षात घ्या, व्यक्ती जरी 2 आले तर दोघात किती हस्तांदोलन होत असते? एकच हस्तांदोलन होत असते. हस्तांदोलन किती व्यक्तीमध्ये किती किती होते याचा एक चार्टच मी तुम्हाला देतो. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर येत आहे मित्र हो. बघा प्रश्न 2 काय म्हणतो. एका सभागृहात 18 मान्यवर आले होते तर त्याच्यामध्ये एकूण किती हस्तांदोलन झाले? ठीक आहे. एवढा प्रश्न वाचायचं काम नाही. मग घ्या 18, 18च्या आधीचा घ्या 17 आणि याले भागेला करा 2. बे 1 बे, बे 9 18, म्हणजे 9 गुणेला 17, 9 7 63, 3 हातचे आले 6, 9 1 9 आणि 6 किती होतात? 15. आता एवढं लक्षात आलं. 153 आहे. झालं आपलं, निघालं उत्तर. समजलं? चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येत आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो बघा. एका परिषदेत 22 प्रतिनिधी आले होते तर किती हस्तांदोलन झाले? टाईप नंबर 1 मध्ये एकसारखेच गणित राहतील. 22 गुणेला एक संख्या कमी म्हणजे 21 भागेला 2, याने याले भाग दिला तर किती होतात? 11. 11 1 11, 1 हातचा आला 1, 11 2 22 आणि 1 23, 231 आहे का ऑप्शन मध्ये? चला येऊन राहिलं. याच्यानंतरचं जे गणित राहील त्याचं गणिताचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. या गणिताचं उत्तर मला कमेंट्स मध्ये सांगा. बघा प्रश्न कसा आहे. आता टाईप नंबर 2 वर आपल्याला जायचं आहे. टाईप नंबर 2 वर आपण आलो आहे. याच्यामधले प्रश्न बघा. आता बघा मित्र, टाईप क्रमांक 2 मधील प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो बघा. एका विज्ञान प्रदर्शनीत सहभागी झालेले प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक विद्यार्थ्याशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलन 91 हस्तांदोलन होतात त्यांची. तर त्या प्रदर्शनीत किती विद्यार्थी सहभागी झाले होते? म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. किती झाले होते? 12 13 14 का 15? हे आपले ऑप्शन आहेत. मग आता बघा, आता याचं पहिली जे मेथड आहे ती पहिली मेथड बघा काय म्हणते. हे जे 91 आहे, 91 ची डबल करायची आपल्याला. 91 ची डबल किती होते? बे 1 बे, बे 9 18 किती होते? 182. आता 182 जे आहे, जर आपण जर वर्ग म्हटले, वर्ग माहित असले पाहिजे आपल्याला. 12चा वर्ग किती होतो? 144. ठीक आहे. 13चा वर्ग किती होतो? 169. आणि 14चा वर्ग किती होतो? 196. बरोबर. आता हे जे 182 आहे आपले, 182 हे 13 आणि 14च्या वर्गाच्या मधात येतात.
मग याच्यापैकी जो पुढचा आहे म्हणजे 14चा वर्ग किती आहे 96, म्हणजे 13 आणि 14च्या मधात येतात ना, मग 13 पैकी 13च्या पुढचा वर्ग आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे किती येतो 14. मग आता बघा हे 196 जर आपण वर्गमुळात टाकले किंवा 14चा वर्ग 196 किंवा 196चं वर्गमूळ किती होते 14, तर आपलं उत्तर किती आहे 14. पण आपल्याला काढायचं आहे शॉर्टकट मेथडनं. मग शॉर्टकट मेथडनं काढायचं, कसं काढायचं बघा. बघा आता विद्यार्थी किती आहे आपले 91 ची आपल्याला करायची आहे डबलच. बे 1 बे 9 18. आता ही 182 जी संख्या आहे, ही 182 ची संख्या किती केले तर 182 येतात हे आपल्याला पाहायचं आहे. बघा मग आता 12 आहे, 12च्या पुढे काय येतो 13, बरोबर आहे. 13 आहे, 13च्या पुढे काय येतो 14 आणि 14 आहे, 14च्या पुढे काय येतो 15 आणि 15 आहे, 15च्या पुढे काय येतो 16, बरोबर आहे. मग आता बघा मला सांगा 3 दोन्ही किती होतात 6, 3 दोन्ही होतात 6, म्हणजे आपल्या उत्तराच्या एकक स्थानी 6 हे अंक आले पाहिजे होता. मला काय म्हणायचं लक्ष देऊन राहिलं का, म्हणजे 13 गुणेला जर 12 केलं तर 12 तिरी 36, 6 हातचे आले 3, 12 1 12 आणि 3 15, 156 होते. मग 156 आहे का हे, कारण एकक स्थानी कोण आहे इथं, एकक स्थानी 6, इथं एकक स्थानी कोण आहे 3, म्हणून आपलं उत्तर हे येणार नाही. आता बघा 13 गुणेला 14, मग 13 गुणेला 14 आपल्याला करायचं आहे. मग मी घेतले समजा वर किती घेतले आपले 13 आणि खाली घेतले समजा 14. मग आपल्याला 14चा पाडा येतो नाही येतो याच्याशी काही घेणं नाही, साधाच गुणाकार करू आपण. 4 तेरी 1202 हातचा आला 1, हेच आपलं उत्तर आहे. कसं मी ते तुम्हाला सांगतो. 4 1 4, 4 आणि 1 5, बरोबर आहे. 1 3 3, 1 1 1, मग याचं आपल्याला 2 5 आणि 3 8 आणि हे 1 किती झाले 182. पण तुम्ही म्हणाल सर इथं तुम्ही उत्तर हे दिलं होतं, इथं तर तुम्ही पलटी मारली. मी पलटी नाही मारली मित्रो, मी काय म्हणून राहिलो, आता हे 13 आहे, 13च्या पुढचा अंक कोणता आहे 14, याच्यापैकी मोठा कोण आहे 14, म्हणून आपलं उत्तर काय आहे 14. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला जे आपण 91 ची डबल करतो 182, ते संख्या म्हणजे जे काही संख्या असेल ते 14 गुणेला 13, या दोघांचा गुणाकार किती आहे 182. फक्त एवढा आपल्याला पाहा लागते. याच्यापैकी मोठी संख्या आपलं काय आहे ते उत्तर. दुसरा जो प्रश्न आहे ते मी याच मेथडनं सोडवतो. बघा आता दुसरा प्रश्न कसा आहे. दुसरा प्रश्न पहा काय म्हणते, एका रंग भरण्याच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक विद्यार्थ्याशी एकदाच हस्तांदोलन केल्यास एकूण 78 हस्तांदोलने होतात. तर त्या स्पर्धेमध्ये एकूण विद्यार्थ्यांनी किती भाग घेतला होता, किती हस्तांदोलने होतात म्हणजे 78. मग आता आपल्याला 78 ची रक्कम काय करायची डबल. 82 16 6 हातचा आला 1, 2 7 14 आणि 1 15, किती आले 156. मग अशीच पाहिलं होतं आपण 12 गुणेला 13 156 होतात की नाही. मग आता बघा इथं जर आपलं पहिलं ऑप्शन केलं, इथं केलं 13, 3 दोन्ही 6, शेवटी आला 6, हेच आपलं उत्तर आहे. याच्यापैकी 13 हे उत्तर आहे आपलं, हे 13. पण तरी आपण बघा 12 गुणेला 13, बघा 13 गुणेला 12 किंवा 12 गुणेला 12 तिरी 36 6 4 3 12 1 12 12 आणि 3 15 आलं 156. त्यानंतर 13 गुणेला 14 182 होते, ते आपल्याला घ्यायचं रे मगाच केलं. 14 गुणेला 15, आता 14 गुणेला जर 15 करतो म्हटलं तर 5 चुक काय होते 20, एक स्थानचा अंक 0 आहे का, येणारच नाही. मग 15 गुणेला 16 6 पंचेस 30, एक स्थानचा अंक 0 आहे का, ते येणार नाही. मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या. आता हे 156 जे आहे, हे 156 या दोघांपैकी कोणाचा गुणाकार आहे ते पाहायचा. 12 गुणेला 13चा गुणाकार आहे, या दोघांपैकी मोठा कोण आहे 13, म्हणून 13 आपलं काय आहे उत्तर. म्हणजे स्पर्धेमध्ये एकूण किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, तर 13 विद्यार्थ्यांनी. आता याचं उलट बघा, 13चे 1 कमी 12 भागेला किती 2, बे सक 12, 13 सक 78. समजून राहिलं. पुढचं गणित पाहायचं आहे आपल्याला, शॉर्टकट मेथडनच सांगतो. गणित पहा. बघा मित्रो, टाईप क्रमांक 3 मध्ये काय म्हणत आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता टाईप क्रमांक 3 चे गणित बघा. आता बघा मित्रो, मी इथं हे काही डाटा दिलेला आहे तुम्हाला. आता हा डाटा काय पहा. आता तुम्ही काय म्हटलेलं आहे की दोघात एक, म्हणजे 2 जर व्यक्ती असेल तर किती हस्तांदोलन होते 1, 3 जर व्यक्ती आले तर किती हस्तांदोलन होतील 3, 4 जर व्यक्ती एकत्र आले तर त्यांच्यामध्ये हस्तांदोलन किती होतात 6, 5 जर आले तर 10, 6 जर आले तर 15, 7 जर आले तर 21 आणि 8 जर आले तर 28. हे खूप महत्वाचं आहे मित्र, हे तुमच्या पाठ असलं पाहिजे. हे जर पाठ असलं तर उत्तर पटकन निघते. आता आपण प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न बघा काय म्हणून राहिला. एका स्नेह संमेलनाच्या निमित्ताने काही स्त्रिया व काही पुरुष एकत्र जमले होते. पुरुषांनी स्त्रियांशी हस्तांदोलन केले. पुरुषांनी बघा, पुरुष जे आहे पुरुषांनी कोणासोबत हस्तांदोलन केले, स्त्रियांशी हस्तांदोलन केले व एकूण हस्तांदोलने 15 झाले.
तर फक्त पुरुषांनी पुरुषाशी व स्त्रियांनी स्त्रियांशी हस्तांदोलन केले असते तर एकूण हस्तांदोलनाची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. कार्यक्रमात पुरुष व स्त्रिया एकत्रित गेली. पुरुषांनी स्त्रियांशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलन झाले ते 15. म्हणजे एकामेकांनी एकामेकासोबत हस्तांदोलन केले असते म्हणजे केले तर किती झाले 15. पण पुरुषांनी पुरुषांशी आणि फक्त स्त्रियांनी स्त्रियांशी हस्तांदोलन केले असते तर ती हस्तांदोलन किती झाली असते ते आपल्याला खालील पर्यायातून ओळखायचं आहे. आता बघा हे जे 15 हस्तांदोलन झाले या 15चे आपल्याला असामायिक अवयव काढायचे. काय होतात मग 1 15. आता हे 1 आणि 15 हे दूरचे आहे ना. मग त्याच्यानंतर बघा 3 आणि 5 हे थोडे जवळचे आहे आणि 15 आणि 1. मग आपल्याला काय करायचे आहे याच्यातले जवळचे फॅक्टर घ्यायचे आहे. घेतले. मग आता मला सांगा हे 3 जे आहेत 3 जर जण असले तर 3 जण किती हस्तांदोलन होतील 3 जणात 3. बरोबर आहे. म्हणजे 3 जणात किती हस्तांदोलन होतील 3. आणि जर समजा 5 जण असेल तर 5 जणात किती हस्तांदोलन होतात 10. 5 जणात हस्तांदोलन किती होतात 10. मग आता एक विचार करा हे 3 आणि या 5 चे डबल किती 10. 10 आणि 3 किती होतात 13. म्हणजे जर पुरुषांनी पुरुषांशी व स्त्रियांनी स्त्रियांशी हस्तांदोलन केले असते तर किती हस्तांदोलन झाले असते ते 13 हस्तांदोलन झाले असते. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं. मी काय केलं तुम्हाला सांगतो. हे 15 घेतले जे आपल्याला हस्तांदोलन दिले आहे ते 15चे फॅक्टर का पाळले जवळचे 3 5 15. आता 3 जर लोक असेल तर किती हस्तांदोलन 3 आणि 5 जर लोक असेल तर किती हस्तांदोलन 10. म्हणून 5 ची डबल किती केली आपण 10. 3 1 3 आणि 10 आणि 3 किती होतात 13. म्हणजे किती हस्तांदोलन झाले हे 13 हस्तांदोलन होतात त्यांचे. समजून राहिलं मला काय म्हणायचं. पुढच्या गणिताकडे आपण जायचं. पुढचं गणित बघा मित्र शेवटचा प्रश्न आहे. शॉर्टकट मेथडनेच पाहायचं आपल्याला. एका मेळाव्यात काही पुरुष व काही स्त्रिया उपस्थित होत्या. पुरुषांनी स्त्रियांशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलन झाली 24 हस्तांदोलन झाली. तर पुरुषांनी पुरुषांशी व स्त्रियांनी स्त्रियांशी हस्तांदोलने केल्यास किती हस्तांदोलने झाली असती. मग 24 घ्या. 24च्या जवळचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. मग मला सांगा 24 1 24 होतात मान्य आहे. त्याच्यानंतर बघा 12 2 24 होतात मान्य आहे. त्याच्यानंतर 8 3 24 होतात मान्य आहे. अजून 6 चुक 24 होतात मान्य आहे. अजून कोणता पडतो का कोणताच नाही. मग हा आपल्या कामाचा आहे 6 आणि 4. मग मला सांगा 6 घेतला आणि 4 घेतला. आता तुम्हाला तो मगाचा टेबल माहित आहे का जो मी तुम्हाला सांगितला होता. हा बघा हा तो टेबल आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे आपण जर समजा 2 व्यक्ती असेल तर 1 हस्तांदोलन 3 व्यक्ती असेल तर 3 4 व्यक्ती असेल तर 6 5 व्यक्ती असेल तर 10 आणि 6 व्यक्ती असेल तर 15. मग मला सांगा मी आपल्या ठिकाणी आपल्या गणितामध्ये किती आहे आपले 6 आहे आणि किती आहे 4 आहे. मग मला सांगा 6 व्यक्ती असेल तर किती हस्तांदोलने होतात 6 व्यक्ती असेल तर 15 आणि जर 4 व्यक्ती असेल तर किती हस्तांदोलने होतात 6. मग बघा हे हस्तांदोलन होय हस्तांदोलन. मग 15 आणि 6 ची बेरीज किती होते 21. किती होते 21. म्हणून आपलं उत्तर किती आलं 21. समजून राहिलं. अशा प्रकारचे जर गणित तुम्हाला आवडत असेल तर त्याच्याबद्दल मला नक्की सांगा. असेच गणित आपले नेहमी येत राहतील. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.